पक्षाचा शहराध्यक्ष खोटा बोलतोय असं म्हणायचं का? असं कुणीही खोटं बोलत नाहीये. कदाचित त्यांच्या आणि सुप्रियाताईंचं बोलणं झालं असेल, त्या बाबतीतचा खुलासा सुप्रियाताईच करू शकतात. त्यांचं बोलणं झालंय की नाही झालंय त्याबाबतचं. परंतु पूर्वाजी, या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार पूर्ण हे पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी देण्यात आलेले. त्यामुळं स्थानिक पातळीवरती जे आपल्याला सोयीस्कर आहे, ज्यांच्याशी आपली पॉलिटिकली अलायन्स होऊ शकतं, ज्या शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, त्यांच्यासोबत करण्याचं स्वातंत्र्य हे पक्षाकडनं दिलं गेलेलं आहे. परंतु हे देत असताना पक्षाच्या नेतृत्वानं सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना हेच सांगितलेलं आहे की आपली पहिली प्रायोरिटी ही महायुती असली पाहिजे. बरोबर. महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे. परंतु काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाला वाटतं की आपल्या जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. बरोबर आहे. हे सगळे मुद्दे बरोबर आहे सूरजजी, पण मुद्दा असा आहे की हा शहराध्यक्षांनी जो दावा केलेला आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रियाताईंचा हा प्रस्ताव अजितदादांकडे आलेला आहे. त्यांनी असं नाही म्हणलेलं की त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला होता सुप्रियाताईंचा. काय म्हणाले याबद्दल? या बाबतीत सुप्रियाताई किंवा अजितदादा हेच खुलासा करू शकतात. पण मला वाटतं अशा पद्धतीचा प्रस्ताव शक्यता नाकारता येत नाही, किंवा जर आला असेल तर त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण मला वाटतंय की आमची प्रायोरिटी ही महायुती आहे. आम्ही महायुती म्हणूनच समोर जायची आमची तयारी आहे. महायुतीमध्ये सन्मानजनक एकमेकाचा सन्मान ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचं आमच्या नेतृत्वानं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं असा कुणी प्रस्ताव देणं, त्या प्रस्तावावरती लगेच रिॲक्ट होणं मला वाटतं कुठंतरी घाईचं ठरेल. येणाऱ्या काळामध्ये काळ आणि वेळ आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी कुठल्या पक्षासोबत युती करून लढतो हे आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येईल. बरं, आता तुम्ही जरी असं म्हणत असाल की अशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला असू शकतो आणि याबद्दल उच्च पातळीवरतीच निर्णय होईल, पण एकंदरीत चित्र नक्कीच असं आहे की अजितदादांची अशा पद्धतीच्या युतीसाठी सकारात्मकता काही भागामध्ये नक्कीच दिसतेय. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उद्देश असताना अशा पद्धतीची युती ही तुमच्या पक्षाला मान्य होईल का, याबद्दल एक सर्वसमावेशक भूमिका काय आहे? स्थानिक पातळीवरच्या आघाड्यामुळं राज्य स्तरावरचं जे आमचं अलायन्स आहे, महायुती आहे, त्याच्यावरती कुठेही परिणाम होणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, आगामी काळामध्ये तुम्हाला काँग्रेस, भाजप किंवा अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या अलायन्स सुद्धा दिसून येतील. कारण ते अलायन्स पक्षाचं नसून त्या स्थानिक पातळीवरचं तेवढ्या पुरतं मर्यादित असतं. ह्याच्यामुळं ह्या अलायन्सला होत असताना मला वाटतं की त्याला व्यापक दृष्टीनं न बघता तिथल्या स्थानिक तिथल्या पातळीवरती बघावं असं मला वाटतंय. आणि अशा पद्धतीचे प्रस्ताव येत राहतात. त्याच्यावरती जो काही अंतिम निर्णय ते वरिष्ठ घेतात. त्यामुळं आत्ताच या घटकेला जर याच्यावरती भाष्य केलं तर ते वेगळं ठरू शकतं, घाई होऊ शकते. मला वाटतंय की पुढच्या काही दिवसामध्ये स्पष्टता आपल्याला दिसून येईल. अमितजी, तुमच्याकडे